नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर आज मी भेंडीचं पातळ रस्सं बनवणार नाही. सुकी बी करतोय आपण, पण पातळ रस्सं बी चांगलं लागतंय. तर त्यासाठी मिरच्या घेतलेल्या 5-6, जिरे घेतले, तर कोथिंबीर आणि लसूण. तर आता मी मिरच्या आणि लसूण जरा भाजून घेते. जुंधळ्याची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तर अशा संग चांगली लागते. भाता संग रोज रोज कालवणचा बी वैताग आलाय. हिंग पण घेतलाय ना. तर आता मी भेंडी कापून घेते. कवळी कवळी भेंडी आहे. पाऊस बी लागलाय, कालवणला काय मार्केटात नाही. म्हटलं गरम गरम भेंडी तर आता ही मिरची लसूण भाजला यात मी काढून घेते. आणि आता ह्यात आपल्याला खरपूस भेंडी भाजून घ्यायची. भेंडी चांगली भाजायची आपल्याला. तर आता मी खलबुऱ्यात जिरं टाकलेलं, मिरची लसूण टाकते. थोडं मीठ टाकते. आता भेंडी जर असं चांगलं होतंय. तुम्ही बी करा, बघा, खावा. तर आता ही करपूस चांगली भेंडी भाजल्या. चांगली भेंडी करपूस भाजली का चिकट होत नाही. आता मी टोप ठेवते वर. तर आता त्याला टाकते मी. तर आता हिंग टाकते थोडा. आता ही लसूण, मिरची, कोथिंबीर चेचून घेतलेले ती टाकते यात. तर हळद टाकते मी. हळद थोडी टाकते का अर्धा चमचा. धना पावडर आहे थोडी टाकते. आता ही गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी. गरम पाणी केलेलं आहे. भेंडीला थंड पाणी वापरायचंच नाही. आपल्याला रस्सं करायचं असलं तर गरमच करायचं.
आपल्याला जेवढं रस्सं करायचं आहे तेवढंच वापरायचं. तर शेंगदाण्याच कूट एक मी चमचा टाकते. मागा मीठ टाकलेलं आहे आपण मिरच्यात, मी आता थोडंच टाकते मीठ. मी थोडं अजून पाणी ओतते. हे गरम पाणीच आहे, गार पाणी वापरायचं. गार पाणी वापरलं का चिकट होते एकदम. बघा, तुम्हाला आवडलं तर करा पातळ भेंडीचं रस्सं खावा. आता याला उकळे आल्या, आता मी ही भेंडी टाकून घेते. शिजली का बघायचं, गॅस बंद करायचा. तर आपली भेंडीच कालवण आता चांगलं शिजलं या, एकदम रस्सं भारी झालं या. तुम्ही बी करा, खावा, बघा तुम्हाला आवडतंय का. मी आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करते.